येस, नाव वी आर कंटिन्युइंग. आय होप तुमचं प्रेझेंटेशन थोडं व्यवस्थित आहे. हे बघा, असं लाईन असणार. हे अंडरलाईन जे आहे ते फक्त रिसिट साइड अँड पेमेंटला यायला पाहिजे. ओके, आता मी लॅपटॉपवर स्केल यूज करू शकत नाही. आय होप तुम्ही मला समजू शकता. हे अंडरलाईन आय होप तुम्ही पेन्सिल आणि स्केल घेऊन केलेलं आहे. ओके, ते वाउचर नंबर LF मध्ये वगैरे नको बघा पेमेंट साइडला, आणि रिसिट साइडला रिसिट नंबर वगैरे मध्ये जायला नको ते. ओके, हा, येस. नेक्स्ट, आणि हे वर खाली झालं तर चालतं हा. सर रिसिट साइडला जिथं लाईन आहे तिथंच पेमेंट साइडला पाहिजे का? असं काही नाहीये. ओके, तसं काय रिक्वायरमेंट नाहीये, टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट, 7th of March 2020. 7th of March 2020 पेमेंट आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. कॅश परचेसेस ₹500. पेमेंट साइडला लिहायचंय, आधी डेट लिहू आपण. 7th March 2020. तुमच्याकडे जागा थोडं जास्त असणार. बाय, तुम्ही सांगा आता काय लिहायचं. हा, कॅशबुकच्या क्रेडिटला किंवा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कॅश अकाउंटच येत नसत्या, एवढं लक्षात ठेवा. किंवा कॅश अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंटच असं येत नसतंय. हा, ते ब्लंडर करायचं नाही आपल्या लाईफमध्ये. म्हणजे तुम्ही एंट्री काय करताय, कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं होत नसतंय. ओके, बाय काय येणार हो? बाय परचेसेस अकाउंट. आपण परचेसेस अकाउंट यूज करतो, काही जण गुड्स म्हणतात, एक जण गुड्स म्हणलेत, बट आपण गुड्स अकाउंट यूज करत नाही. इन केस ऑफ परचेसेस वी यूज परचेसेस अकाउंट. आपण एंट्री काय करतो, परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आय होप यू रिमेंबर दॅट. बिंग गुड्स परचेस्ड फॉर कॅश. अंडरलाईन करायचंय ओनली पेमेंट कॉलम. बिंग गुड्स परचेस्ड फॉर कॅश. तुम्ही पुढेच लिहा बरं का, माझ्याकडे पेमेंट साइडला जागा कमी आहे म्हणून मी तसं खाली आलेलं आहे. ओके, गुड्स नंतर परचेस्ड फॉर कॅश पुढेच लिहा तुम्ही, तुम्हाला जागा आहे भरपूर. रिसिट अँड पेमेंट साइडला तुम्ही आय होप जागा जास्त सोडलेल्या आहे. ओके, रिसिट अँड पेमेंटला जागा जास्त लागणार आहे. रिसिट अँड पेमेंटला जागा जास्त लागणार आहे. ओके, देन एवढं झालं का सांगा. असं मला वाटतं की काही जण पुढे जात आहेत. मला माहित आहे तुम्हाला येत आहे. आता एकदा आता मी सांगितल्यानंतर काय गरज नाहीये माझी, बरोबर आहे, बट मला प्लीज सांगा. कॅन वी गो अहेड? येस, ओके. नेक्स्ट वन, 14th March 2020. आपण डिस्कस केलेले, आपण रिसिट साइडला घेणार. ओके, कॅश रिसिव्ड फ्रॉम प्रकाश. मग रिसिट साइडला काय लिहायचं, 14th March 2020 टू. रिसिट साइडला लिहिताना टू लिहायचं डेबिट साइडला. ओके, टू काय लिहायचं तुम्ही सांगा. प्रकाश यांच्याकडून कॅश मिळालेलं आहे. तुम्ही सांगा, वाटल्यास एंट्री वगैरे करून बघा, मी वेट करतो. मी तोपर्यंत नरेशन लिहितो. बिंग कॅश रिसिव्ड, एवढं पण चालतंय बरं का. कॅश रिसिव्ड फ्रॉम प्रकाश पण चालतंय. टू इथं काय लिहायला पाहिजे, एनीवन? व्हेरी गुड कुणाल. 14th मार्चला डेबिट साइडला टू काय लिहायला पाहिजे, कॅश रिसिव्ड फ्रॉम प्रकाश. एंट्री करा, तुम्हाला येऊन जाईल ना. एंट्री करा, तुम्हाला येऊन जाईल. व्हेरी गुड अनिकेत, गौतमी, व्हेरी गुड. हर्ष, टू प्रकाश अकाउंट.
1000. प्रकाश यांच्याकडून कॅश मिळालेला आहे. कॅश कम्स इन टू द बिझनेस, कॅश अकाउंटला डेबिट, अँड प्रकाश इज गिवर. ओके, पर्सनल अकाउंट प्रकाश इज गिवर, and credit the giver is the rule. Okay, so Prakash account will be credited. Entry will be cash account debit to Prakash account. बघा तुम्ही, जस्ट लाईक लेजर झालेलं आहे. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला प्रकाश अकाउंट. आर यू गेटिंग मी? आपण काही डिफरंट करतच नाहीये. हा, हे झाल्यानंतर अंडरलाईन करा एवढं. रिसिट कॉलम अंडरलाईन. देन हा, ज्यांचं झालं तरी आता पुढे जाऊ शकतो. आता माझ्यासाठी वेट करू नका. 16th of March 2020. On 16th of March 2020 रिसिट साइडच आहे. मग रिसिट साइडला बघा, 16th of March 2020 टू काय लिहायचं तुम्ही सांगा. कॅश सेल्स होतं बघा तिथं तरी. बिंग गुड्स सोल्ड एवढं पण चालतंय बरं का. बिंग गुड्स सोल्ड फॉर कॅश पण चालून जाईल. ओके, टू सेल्स, टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट. आपण एंट्री काय करत असतो? कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट किती हो? 800. ओके, काही जण वाटत असेल सर हे न्यू टॉपिक कसं झालं सर? हे तर आम्हाला येतंय की, असं वाटतंय का हो कोणाला? हे आम्हाला येतंय सर, हे न्यू टॉपिक काय झालं सर? हे तर आम्हाला येतंयच. एक जण रेज केलेले हँड, बाकीचे सर आम्हाला काय वाटतच नाही सर. तुम्हाला काय वाटून घ्यायचं वाटा सर, आम्हाला काय वाटत नाही बघा सर. आम्हाला काही फीलच होत नाही सर. आम्ही येतो सर क्लासला, 1 आवर क्लास करायचं, दॅट्स इट सर. आमचं लाईफ एवढंच आहे सर, आणि कॉलेज करायचं. आमच्या लाईफमध्ये बाकी काही नाही सर. आणि थोडं आम्ही पबजी वगैरे खेळत होतो सर, ते पण आता बंद झालंय. का पबजी चालू आहे हो? कोण आहे का आपल्याकडे पबजी प्रो प्लेयर वगैरे काय असतं ना त्याच्यात? पबजी वाले नाही आहेत ना आपल्याकडे? का आहेत? काही जण असतातच क्लासमध्ये. तर 12th पण आहेत पबजी वाले. इथं कोण सांगत नाहीये, बट असणार काही जण. ओके, तुम्ही तेवढा आता कॉन्फिडंट नाहीये ना, सरांना कसं सांगायचं पबजी खेळतो म्हणून. काय होत नाही बरं का, माझं एवढं काही इश्यू नाहीये, बट जास्त वेळ तुम्ही द्यायला नाही पाहिजे असं वाटतं मला. हां, हां. सर कुठून कुठं चालला आता? कॅशबुकवर यायचंय. टू सेल्स अकाउंट 800 बिंग गुड सोल्ड. देन पेड कॅरेज पेमेंट साइडला या 20th मार्च 2020 बाय कॅरेज लायचं बरं का. कॅरेजचं पेमेंट केलेलं आहे. किती हो अमाऊंट? ₹100 ओनली. ओके. नरेशन विल बी बिंग कॅरेज पेड. अंडरलाईन ओनली इन पेमेंट कॉलम. ओके, पेमेंट कॉलमला अंडरलाईन करा. 1 लाईन ब्लँक सोडून लिहायचा शक्यतो इथं. त्यानंतर 1 लाईन ब्लँक सोडून लिहायचं. थोडं व्यवस्थित दिसतंय. Yes, last one. Paid salary 25th of March. By salary being
बाय सॅलरी अकाउंट लिहा, करेक्ट आहे. अकाउंट लिहा, बिंग सॅलरी पेड. हा, इथंपर्यंत ज्यांचं झालंय ना, इथं अंडरलाईन करा पेमेंट कॉलमला. अँड बॅलन्सिंग करायचंय बरं का. एवढं झालं म्हणजे सोल्युशन झालं नाही. बॅलन्सिंग करायचंय तुम्हाला, आणि बॅलन्सिंग सगळ्यांना येत आहे. ओके, डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाऊंट मायनस स्मॉलर अमाऊंट, जे मिळतं ते बॅलन्स असतंय. मग हे बॅलन्स कुठं लिहायचं? ज्या साईडची टोटल कमी आहे त्या साईडला लिहायचं. राईट बॅलन्स ऑन द साइड विच हॅज लेसर टोटल और विच हॅज स्मॉलर अमाऊंट. आपण स्मॉलर अमाऊंट काढलो होतो टोटल करताना, ग्रेटर अमाऊंट आणि स्मॉलर अमाऊंट. मग स्मॉलर अमाऊंट जिथं असतं तिथं लिहायचं, सो दॅट बोथ साइड टोटल विल बी इक्वल. ओके, मग हे सगळं रफ पेजवर करायचंय, रफ कॅल्क्युलेशन. ओके, इथं काय करायचं नाही मेन सोल्युशन मध्ये. येस, बॅलन्स कॅल्क्युलेट करा. डेबिट साइड टोटल, क्रेडिट साइड टोटल बघा किती येते सांगा. अमाऊंट बॅलन्स, अमाऊंट सांगा आधी. कुठलं बॅलन्स आहे, कुठं लिहायचं नंतर बघू. मला डायरेक्ट बॅलन्स सांगा, डेबिट साइड टोटल वगैरे नको मला. डेबिट साइड टोटल नको मला, क्रेडिट साइड टोटल पण नको, डायरेक्टली मला बॅलन्स पाहिजे. एक्झाम म्हणते 1200, एक्झाम म्हणते 2200, एक्झाम म्हणते 4300. वा, काय चाललंय? मला बॅलन्स पाहिजे बरं का. तुम्ही काय आन्सर सांगताय थोडं विचार करून सांगा. मला बॅलन्स पाहिजे. बॅलन्स म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाऊंट मायनस स्मॉलर अमाऊंट करायचं. मग त्यानंतर जे मिळतं ते बॅलन्स असतंय. मला बॅलन्स पाहिजे. सगळेजण आता 2200 म्हणतायत. येस, मला सांगा स्मॉलर अमाऊंट कुठल्या साईडचा होतो? जे लेसर टोटल, कुठल्या साईडचं टोटल कमी आहे? डेबिट और क्रेडिट? क्रेडिट साईडचं टोटल कमी आहे. मग क्रेडिट साईडला शेवटचा डेट घ्यायचा, लास्ट डेट in the month of March is 31st March 2020 by balance carried down. Okay, closing आहे, closing 2200, closing 2200. ओके, त्यानंतर तुम्ही हे क्लोज करू शकता. बोथ साइड टोटल सांगता का मला? बोथ साइड टोटल करायचं असं. आता बोथ साइड टोटल इक्वल यायला पाहिजे. बोथ साइड टोटल प्लीज. 4300. येस, कॅरी डाऊन घेऊन तसंच निवांत बसायचं नाही, ब्रॉड डाऊन पण करा त्याला. ओके, ब्रॉड डाऊन आपण रिव्हर्स साइडला, अपोजिट साइडला करतो. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन होणार परत. ओपनिंग 2200, एप्रिल साठी ओपनिंग ते. येस, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन घेतलं का? आता सोल्युशन संपलेलं आहे. इट इज सो लॉंग सोल्युशन सर. हा, मग लॉंगच असणार ना, हे कायच नाहीये. आता तर तुमचं अकाउंट स्टार्ट झालेलं आहे, किती तर पेजेस चालत आहे सोल्युशन. ओके, हे काहीच नाहीये बरं, काही स्टार्ट आहे आता. बट मार्क तुम्हाला इथंच मिळणार आहेत. कुठं मार्क्स मिळणार आहेत? ओके,
इंग्लिश सब्जेक्टमध्ये, थेअरी सब्जेक्टमध्ये मार्क्स कमी मिळतात. इथंच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. इथं आउट ऑफ आउट मिळतात ना तुम्हाला. जर तुम्ही असं सोल्युशन केलात, तर आउट ऑफ आउट मिळणार. आणि ह्याच्यामध्ये टफ काय सांगा मला? लॉंग असलेला जाऊ दे. मला टफ आहे का काय सांगा? एनीवन? ओ ऐका ना. टफ आहे का? मला येस ऑर नो मध्ये आन्सर द्या. No. Okay, great. So this was the first problem in cash book topic. Okay. Yes.